ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा प्रश्न पंकजा मुंडेंनी एका वाक्यात विषय संपवला। जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे सुरू होणाऱ्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली। जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पूर्वी 28 तारखेला सरकारने अंतरवाली सराटीत येऊन मराठा आरक्षणावर चर्चा करावी असे आवाहन केले होते। या संदर्भात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या ध्वज वंदनासाठी जालना येथे आलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना माध्यमांनी बोलते केलं। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अंतरवाली सराटीमध्ये घेऊन चर्चा करण्याचे दिलेले निमंत्रण यावर सरकार सकारात्मक भूमिका घेईल अशा एका शब्दातच त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा विषय संपवला। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत। त्यापूर्वी म्हणजे 28 ऑगस्ट पर्यंत मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य करून पूर्ण कराव्यात, अन्यथा अंतरवाली सराटीत येऊन चर्चा करावी असं आवाहन जरांगे यांनी केलं। त्यांच्या या आवाहनाला सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं। राज्य सरकारने नोंदी आणि वंशावळीनुसार मराठा समाजाला मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र वाटप केले आहेत। या प्रमाणपत्रांवर नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या। मात्र विरोधकांकडून निवडून आलेल्या अशा मराठवाड्यातील काही जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिकेतील नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्रांना आव्हान दिलं गेलं। जात पडताळणी समितीनेही ही प्रमाणपत्रे रद्द केली। त्यामुळे या सदस्य आणि नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे। दरम्यान मराठा कुणबी जातीचे सरकारने दिलेले प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून रद्द कसे होते असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे त्यांच्या निशाणावर आहेत। बावनकुळे यांच्या एका पत्राचा दाखला देत जरांगे पाटील यांनी त्यांच्या विरोधात रान उठवले। अशा वेळी पंकजा मुंडे यांनी अधिक सावध भूमिका घेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अगदी मोजक्या शब्दात उत्तर देत आपल्याबद्दल कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही याची काळजी घेतल्याचं मात्र दिसून आलं। मराठा आरक्षणाच्या विषयावर सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे यांनी सावध भूमिका घेतलेली आहे। मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवतानाच ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ते दिलं जावं अशी भूमिका पंकजा यांनी वेळोवेळी घेतली। राजकारणातून निवृत्त व्हावे असं वाटतं या त्यांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत पंकजा मुंडे यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे चालवला आहे। एका गरीब वंजारी समाजाला त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे, त्यामुळे त्यांनी कदापिही राजकारणातून निवृत्त होऊ नये असंही म्हटलं होतं। पंकजा मुंडे यांच्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांची बदललेली ही भूमिका पाहता पंकजा यांनीही त्यांच्या आंदोलनात संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर सावधपणे उत्तर देत वेळ मारून नेली। आता नेमकं काय होतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।